CPR रुग्णालयाच्या नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विकास कामांचा घेतला आढावा। शेंडा पार्क, उत्तूर आणि पिंपळगाव येथील वैद्यकीय प्रकल्पाच्या कामांना गती। कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात CPR रुग्णालयाच्या नूतनीकरण वास्तूचं लोकार्पण येत्या मे अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। शेंडा पार्क येथील सभागृहात विविध विभागांच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते। यावेळी त्यांनी CPR रुग्णालय हे जनतेच्या सेवेसाठी अत्याधुनिक आणि देखण्या स्वरूपात सुरू होत असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख निश्चित झाल्यानंतर उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी शेंडा पार्क इथं सुरू असलेल्या 125 निवासी स्त्री पुरुष डॉक्टरांच्या वसतिगृहाचं, प्रत्येकी 150 विद्यार्थी क्षमता असलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहाचं, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस कोर्टाचं, विश्रामगृह नूतनीकरणाचं तसंच MBBS विद्यार्थ्यांच्या जुन्या वसतिगृहाच्या दुरुस्ती कामांचा आढावा घेण्यात आला। याशिवाय 150 नर्सिंग क्षमता असलेल्या हॉस्टेल आणि प्रशिक्षण केंद्राचं काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होईल असा ठाम विश्वास आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला। कागल, उत्तूर, शेंडा पार्क तसंच इतर ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये पाणी, रस्ता, वीज आणि STP कामांना प्राधान्य द्यावं असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क, CPR रुग्णालय, सांगाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रूरल ट्रेनिंग सेंटर उत्तूर इथं उभारण्यात येत असलेले योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय तसंच पिंपळगाव इथं सुरू असलेल्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, डॉक्टर गिरीश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, योग आणि निसर्गोपचार महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर भाग्यश्री खोत, महापालिकेचे जल अभियंता हर्षदीप घाटगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।